भाग तिसरा. रात्र दुसरी. अक्काचे लग्न. आश्रमातील सायंकाळची जेवण झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरायला वगैरे आश्रमातली मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा. नदी तीरावर एक लहानसं महादेवाचं देऊळ होतं. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातली मंडळी सुद्धा कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा आणि श्याम बाहेर फिरायला गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवत असे. त्यानं आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती आणि तो वाजवत होता. कवी हृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला आणि त्यानं श्यामकडे पाहिलं. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड आणि मधुर असं तेज होतं. चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल. श्यामनं डोळे उघडले. श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीनं पशुपक्षी दगडधोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन. यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे, हलविना तरुवर पुष्प फळपान रे. गोपीनाथा आले आले सारुनिया काम रे, वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे. गोविंदा, लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे. गाईगुरं चरत आणि गोवारी अलगुज वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करत. लहानशी बांबूची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती. हल्ली ती ब्राशची वगैरे कर्कश परदेशी अलगुज विकत घेतात. 2 रुपये त्यांना पडतात. परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ आणि सुंदर. बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णानं ते रूढ केलंय आणि 7 लाख खेड्यात ते वाजवलं जातंय. वाजव, आळवते गीत. परंतु ती पहा, घंटा वाजतीये. प्रार्थनेस चला. गोविंदा म्हणाला. हो चला. काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होतीच. आज लवकर आटपी ना? श्याम म्हणाला. काल 10-12 मिनिटच तुम्ही सांगत होतात. उगाच आखडतं घेऊ नका. मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात. त्यात आमचा फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो? गोविंदा म्हणाला. बोलत बोलत दोघं आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारेजण जमले. गावातील काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञांच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झालेली आहे. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामनं गोष्टीला सुरुवात केली. माझ्या आईचं प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होतं. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणायचो. माझी अक्का दया आणि क्षमा, कष्ट आणि सोशिकता यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासूरवास झाला. परंतु माहेरी तिनं कधीही सांगितलं नाही. तिनं स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते आणि राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमतच नव्हते. तिला मंगळ होता, त्यामुळं अडचणी येत. शिवाय हुंड्याची अडचण होतीच. आमचं नाव मोठं होतं. बडे घर पोकळ वासा अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमाप्रमाणे राहावं असं काही मंडळींना घरात वाटायचं. पण कर्ज वाढत होतं. माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचवली. कुठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो. या हुंड्याच्या त्रासानं मुलींच्या शरीराची वाढ ही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळत असते. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलंच पाहिजे. कुठं बयेचा नवरा असेल कोणास माहिती, असे शब्द मुलींच्या कानावर येत असत. त्यांना जीवन नकोसं होत. आपल्या देशातील तरुण नादानच. या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले.
त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरवल्या, ठराव केले. परंतु पुन्हा सारं थंड. हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणं वा मुलाचे घेणं दोन्ही गोष्टी सारख्याच, निंद्य. गायीचंही विकू नये असं सांगणारा माझा थोर धर्म, परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुला मुलींसह विकतात, याकरता अधर्म कोणता? तोंडानं धर्माचा तोरा सारे मिरवतात, पण कृतीनं धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदय ज्यांची असावी ते तरुणही मेलेलेच. निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचं जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी आणि चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे असं मी कसं म्हणू? असं जगानं कसं म्हणावं? परंतु जाऊ देत, मी भावनाभरात कुठंतरी वाहत चाललो. तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मदच मिळणार. आड रानात शिरलात तरी फुलंच दाखवणार. तुम्ही बोलत राहिले म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो, नामदेव म्हणाला. तुमचे काहीही असो ते गोडच लागते. तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅम्लेटचं नाटक जाहीर केलेलं असावं, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागतात. प्रेक्षक म्हणतात तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारे छान. तसंच तुमचं. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे, गोविंदा म्हणाला. मग अक्काच्या लग्नाचं काय झालं? रामनं विचारलं. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याशी गाठ. बरं तर ऐका. पुष्कळसे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हावयाचे होते. आम्हा सर्वांना पालगडाहून रत्नागिरीला जावयाचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षांचा असेन. मला फारसे आठवत नाही, परंतु आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या, ते सारं आठवतंय. गावातील आणि घरची 50 पाऊणशे मंडळी निघाली. बरोबर गडी माणसं होती. बैलगाड्या हरणे बंदरला लागल्या. त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हरणेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभं असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावयाचं. नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे. हरणे बंदर जरा त्रासाचे होते, तरी तेथील देखावा फार सुंदर आहे. हरणेचं पूर्वीचं नाव सुवर्णदुर्ग. हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत. हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी, चंद्र काढिला बाहेरी इंग्रजांनी. चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असे ही ओवी सांगते. हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट बन आहेत. समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडं आपल्या माना सारख्या नाचवत असतात. समुद्राची गंभीर गर्जना 6-6 कोस ऐकू जाते. हरणेला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबताच देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणानं मार्गदर्शन करत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच. संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप. अशा अभंगांचा चरण जमलेल्या गावातील मंडळांपैकी एकानं म्हटला, खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग, ओव्या वगैरे असतात. त्यांना जितकं पाठांतर असतं तेवढं आम्हा सुशिक्षितांना नसतं. सुशिक्षितांना इंग्रजी कवी माहिती असतात, त्यांची वचनं त्यांना पाठ, परंतु ज्ञानोबा, तुकाराम यांची त्यांना आठवण नसते. श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो. रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी. त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलांचे शेकडो फोटोच समुद्र काढून घेतोय असं वाटतं. समुद्राचा का चंद्र मुलगा? एका लहान मुलानं विचारलं. हो, समुद्र मंथनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे. परभारे नामदेवानंच उत्तर दिलं. श्याम वर्णनाच्या भरात होता. आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्रानं दागदागिने आणले आहेत की काय असंही मनात येतं.
किंवा चंद्रच शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असं वाटतं. सारी मौज असती. वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल आणि खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते. कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, ती एखाद्याच्या अंगावर होते, मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता तिथं दिसून येते. आम्ही पडावात बसलो. पडाव चालू झाले. वल्लवणारे वल्ली मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. शाब्बास, जोर से असे वल्लवणारे म्हणत होते. पडावात खेचाखेच होत होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तिथं बसली होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाजित. परंतु वरच्या दुधानं तान्ह्या लेकरांना फारसं समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते, त्यात प्रेम आणि वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते, तजेला देते. ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्यानं देणारा आणि घेणारा दोघांनाही परम सुख होते. किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसावयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता. तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता. अरे चावतोस काय असा? काय आहे त्यात प्यायला? असे आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या राहीना. पडावातही गर्दी होती. इकडचे तिकडे व्हावयास जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयाला लागले तर आयांना मेल्यासारखे होते. आपल्या मुलानं हसावं, खेळावं, सर्वांनी त्याचं कौतुक करावं, त्याला घ्यावं, नाचवावं, मुके घ्यावेत, यात आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटते. परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती. हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरूर असते, परंतु त्याचाच सारे जण तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही. दिनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी, त्याला त्याची अत्यंत वाण. दीन को दयालू दानी दुसरा ना कोई. मूल रडू लागले तर ती कटकट होते. झालंय काय या कार्ट्याला रडायला? अहो असाच रोज रडतो.
वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात आणि तिला वाटतं की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावं. चावचाव करणारी तमासगीर मंडळी जगाच्या बाजारात फार. माझ्या आत्याला त्यावेळेस तसंच झालं. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईनं आपल्या मुलाला गड्याजवळ दिलं आणि ती आत्याला म्हणाली, वंच माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते हो. आईनं प्रेमानं आत्याच्या मुलाला घेतलं आणि त्याला पाजलं. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला, हसू खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, परंतु वंसनच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय गोड दूध आईचं मिळालं की राजेच ते. आत्याचं मूल रडू लागताच आईनं घ्यावं, पाजावं. आईनं कधी कुरकुर नाही केली. उलट तिला परम धन्यता वाटे, परम सुख आणि समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे आणि म्हणे, श्याम, अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही हो. स्वतःच्या मुलाचे श्यामा कोणीही कोड कौतुक करील, परंतु दुसऱ्याच्या मुलांचेही करील तितक्याच प्रेमाने करील, तोच थोर हो.